प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. नमस्कार. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्व आता आपण 50,000 सबस्क्रायबर्सचं मी स्वागत करतो. लवकर जातो आपण 50,000 सबस्क्रायबर्स आणि 51 लाख व्ह्यूज अवघ्या 1 वर्षात मिळवलेलं आपलं चॅनल म्हणजे रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल. मित्रांनो, लोक म्हणतात दादा सत्य बोलतात, कोणाला दादांना कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमानं बोला वाटतं ते बोलू शकतात आणि सगळ्यांचा कमेंट्सचा आदर करून कोणी चांगल्या कमेंट्स करतं, कोण अगदी सर्वांचा उद्धार करतं, कोण नको ते अपमानास्पद कमेंट्स मध्ये टाकतात. तरी पण हे रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल आपलं जे सकाळचा भोंगा सत्य बोलणारा तो बाणा नाही सोडणार. मित्रांनो, आपलं प्रेम असंच असू द्या. नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, कालचा दिवस काँग्रेसला एक नव संजीवनी देणारा दिवस ठरलाय. लातूर शहरात आमदार अमित देशमुखांचं वंचित आणि काँग्रेस आघाडीचा यशस्वी प्रयोग लातूरमध्ये झालेलाच आहे. आम्ही त्रिशंकू मी म्हणत होतो, पण मला वाटत होतं कुठेतरी ज्या पद्धतीनं विक्रांत गोजमगुंडेंनी हवा केलेली आहे राष्ट्रवादीची, ज्या पद्धतीनं विक्रांत गोजमगुंडेंनी नियोजन केलेले प्रचाराचं, त्याहून असा ज्या पद्धतीनं मॉब जमा केला, आता मॉब जमा करायला 500 ते 1000 रुपयापर्यंत रेट निघाला होता एका रॅलीत यायचा. त्यामुळं काँग्रेसच्या रॅलीत आहे तोच मॉब, बीजेपीच्या रॅलीत आहे तोच मॉब, बीजेपीची रॅली झाली की काँग्रेसची रॅली, काँग्रेसची रॅली झाली की वंचितची रॅली, वंचितची रॅली झाली की अपक्षांची रॅली. गोरगरिबांनी कमवून घेतलं त्याबद्दल कुणाचे दुमत असायचं कारण नाही. शेवटी व्यवहार आहे. कधी नाही ते महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी, एखाद्या छोट्याशा पदासाठी कोट्यावधी रुपये पणावर लावणारे महाभाग मी माझ्या डोळ्याला बघितले. कित्येकानी जमिनी विकून मतांचा रेट 5-5 हजार रुपये काढला. कित्येकाने नंबर 2चा काळ अवैध पैसा बाहेर आला. चला, या निमित्तानं गोरगरिबांच्या पोटात 2 घास गेले. आनंद आहे, काय वाईट नाही त्यामध्ये, चांगली गोष्ट आहे. ही तर खरी लोकशाही आहे. ही रुपयेशाही झाली, रुपयेशाही. कित्येक सुशिक्षित लोकांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला मतदानाला बाहेर सुद्धा पडा वाटत नाही. एवढा बाजार राजकारणाचा, एवढा बाजार या सत्तेच्या लालसाचा. बरं, मी त्याला विचारलं, अरे तू 2 कोटी रुपये खर्चून निवडणूक लढवतोयस, त्या महानगरपालिकेत जाऊन तुला 2 कोटी मिळणार आहेत? तुझा खर्च तो सांगतोय, दादा मी सेवक आहे, मी सेवा करायला जातोय. कोण सेवा करतं आणि कोण मेवा खातं हे संपूर्ण जगाला माहित आहे. मी पाहिलेले जो नगरसेवक ज्यानं पहिली आपली नगर परिषद निवडणूक माझ्या समोर अवघ्या 25,000 पूर्ण केली, त्यानं या निवडणुकीमध्ये जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च केला. मग एवढा पैसा ह्या नगरसेवकाकडे येतो कुठून? बरोबर, उद्योग विचारावं तर काय उद्योग नाही.
व्यवसाय विचारावं तर काही प्रतिष्ठान नाही. मग ह्यांना एवढी प्रतिष्ठा येते कुठून? आजचा दिवस हा शुभ बोलायचा आहे, शिवामुळे मी शुभ बोलणाऱ्याच करणार आहे. कोणावर टीका वगैरे करायचा आजचा दिवस नाही आणि करणार पण नाहीये. ही आमच्या लातूरची संस्कृती सुद्धा नाहीये. फक्त एक गोष्टीची जाणीव मला करून द्यायची की सत्तेचा उन्माद, सत्ता आणि संपत्तीचा माज काही लोकांनी येऊ देऊ नये, हे एक नम्रपणे हात जोडून मित्रत्वास त्यांना सल्ला आहे, वडिलकीचा सल्ला आहे, ज्येष्ठ नागरिक म्हणून सल्ला आहे. आम्हाला तुम्हाला अजून खूप मोठं व्हायचंय, तुम्हाला अजून खूप पुढे जायचंय. सत्तेचा उन्माद आणि माज जर आला तर त्याची काय अवस्था होती आम्ही डोळ्यानं पाहिलेले आहे. फक्त एवढंच विनंती आहे की कोणी जर अभिनंदनाचे फोन केले तर त्याला त्या माजामध्ये, त्या उन्मादामध्ये अपमान करू नका. हे एक सांगणं माझ्या सर्व पक्षातल्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना आहे, पदाधिकाऱ्यांना आहे आणि राजकीय नेत्यांना आहे. मित्रांनो, आता आपण वळूया लातूरचा इतिहास कसा घडला. संभाजीराव पाटलांचं नियोजन हे अत्यंत सुंदर असतं हे समजून देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांनी ती जबाबदारी संभाजीराव टाकली. अर्चनाताईंच्या घरामध्ये दुःख झालं, शिवराजजी पाटील तेव्हा घरी गेले. त्या दुःखामध्ये अर्चनाताई कितपत हे पेलू शकतील याची जाणीव कुठेतरी पक्षश्रेष्ठींना वाटली, म्हणून अर्चनाताईंचं ते पद काढून संभाजीरावांच्या ताब्यात देण्यात आले. परिणाम असा झाला की अर्चनाताईंचं पद का काढलं म्हणून काही लिंगायत समाज नाराज झाला. त्याची फलश्रुती म्हणजे एकनिष्ठांचा एक गट तयार झाला आणि त्यांनी मला नाही तर तुम्हाला सुद्धा नाही याच्यातून भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवक पाडण्याचं काम झालेलं आहे. याच्यातूनच एकनिष्ठांची निष्ठा सिद्ध होते. त्यात दुमत असायचं कारण नाही. आहेतच 35 वर्षापासून ज्यांनी भारतीय जनता पार्टी सतरंजा उचललेल्या आहेत आणि त्या संघाचे एकनिष्ठ आहेत, जनसंघ. त्यामुळे संघाची संघटना इथं मजबूत नव्हती. संघाची संघटना कुठे काम केलेली आम्हाला दिसली नाही. उलट संघ हा प्रयत्न करत होता की हे भाजपचे लोक कसे पडतील, कारण संघाचा राग काय, संघाचा राग एवढाच आहे की जे धनदांडगे आणि जातदांडगे आहेत त्यांना एका दिवसात पक्षात घेऊन तिकीट दिलं. भाजपवाले आरोप करतात काँग्रेसवर की काँग्रेसला पैसे घेऊन तिकीट वाटली आणि काँग्रेसवाले आरोप करतात की भाजपनं पैसे घेऊन तिकीट वाटली. आता कोण कशी वाटली हे त्यांना माहिती आहे, त्यांच्या पक्षश्रेष्ठींना माहिती आहे. पण हा फार चर्चेचा विषय झाला. हे काही ना काही कारणांमुळे ज्यांची नावं बदनाम झालेली आहेत अशा लोकांकडून तिकीट देण्याचं काम भाजपनं केलं अशी चर्चा संघवाले करतायत. कुठेतरी अर्चना पाटलांना काही लोकांनी मदत केलेली म्हणून अर्चना पाटील त्यांना तिकीट मिळेल म्हणून प्रयत्न करत होत्या का? बरं, तिकीट मिळालं तर त्या निवडून येऊ नये म्हणून प्रयत्न करत होते का? त्यामुळे मी स्पष्ट सांगतो की भाजपनंच भाजपचा घात केलेला आहे. भाजपनंच भाजपची माणसं पाडली हे मी वारंवार बोलतोय आणि ते सुद्धा आजच बोलतोय. आज सुद्धा मी तेच बोलतोय. याचा फायदा कोणाला झाला? काँग्रेसला झाला. आदरणीय विलासरावजी देशमुखांची अस्मितेचा प्रश्न रवींद्र चव्हाणांनी उपस्थित केला आणि तिथून ह्याला कलाटणी मिळाली आणि याचा फायदा, पुरेपूर फायदा काँग्रेसने उचलला. विलासरावांची पुण्याई फळाला आली. विलासरावजींबद्दल असलेला लातूरचा आदर
लातूरच्या व्यापाऱ्यांनी याच्यात फार मोठी भूमिका बजावलेली आहे अमित देशमुखांचं सरकारी धान्यामध्ये. कारण विलासरावांच्या बाबतीचा एक पक्षातला असो, विरोधी पक्षातला असो, कोणीही असो, त्याला साहेबांबद्दल विशेष श्रद्धा आणि विशेष प्रेम, विशेष आपुलकी आहे. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे लातूरमध्ये. आणि रवींद्र चव्हाणांचं जे वाक्य आहे त्या वाक्याचा पुरेपूर उपयोग या निवडणुकीमध्ये झाला आणि त्याचाच फायदा अमित देशमुखांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेनं करून घेतला. नक्कीच फायदा झाला आणि बहुमत आलं. त्यामुळे विजेत्यांचे अभिनंदन आणि जे पराभूत झाले त्यांना एक कानमंत्र मला द्यायचंय की यशाची पहिली पायरी ही पराभव आहे. त्यामुळे कुठे डगमगू नका, धीर सोडू नका, कंट्रोल स्वतःचं नियंत्रण सोडू नका. निवडणूक संपली, विरोध संपला. हे लातूरचं राजकारण आहे. मी कित्येक वेळा बघितलेलं आहे की लातूरला अनेक निवडणुका मी पाहिल्या. जवळपास माझ्या 40 वर्षाच्या राजकीय कार्यकर्त्यामध्ये कारणामध्ये मोठ्या मोठ्या जवळपास मी आज 25 निवडणुका मी पाहिलेल्या आहेत. तर प्रत्येक निवडणुकीत लातूरनं एक स्वतःचं वैशिष्ट्य निर्माण असं केलेलं आहे की ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्यापासून विकासाचं राजकारण हे लातूर करतं. इथं गुंडगिरी, शिव्यांची वाखोळी, लाथाळ्या, लाट्या काठ्या, मारामारी हे प्रकार लातूरला माहित नाही आहेत. आणि देशमुखांनी तोच संयम बाळगलेला आहे, लक्षात ठेवा. तर कमीत कमी त्या संयमांचा, विलासरावजींच्या पुण्याईचा आदर ह्या लोकांनी करावा. म्हणून मी एक शब्द वापरला की सत्तेचा माज आणि उन्माद येऊ देऊ नका. हे क्षणिक आहे. कोणी काही ताम्रपद घेऊन आलेलं नाही आणि कोणी काही कायमचं एखाद्या पदावर बसत नाही. मित्रांनो, आता दुसरी गोष्ट, विक्रांत गोजमगुंडे जो फुगा फुगवला होता, विक्रांत गोजमगुंडेचे जे शब्द होते की आमचे सर्व पर्याय खुले आहेत, की जसं काही विक्रांत आता 25 सीट निवडून आणणार आहे, तो फुगा फुटला. स्वतःच पडता पडता अवघ्या 90-91 मतांनी निवडून आला. 70 लोकांना पाडलं आणि एकटा निवडून आला पट्ट्या. बंधू आणि भगिनींनो, लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने आम्हाला वाटत होतं की विक्रांत गोजमगुंडे कुठंतरी 9, 10, 12च्या जागाचं जवळपास जाईल, राष्ट्रवादीच्या अजितदादांनी लातूरात येऊन जाहीर सभा केली, मॉब गोळा केला, पब्लिक गोळा केली, डोकी दाखवली लोकांना टीव्हीत. पण लोकांना समजत होतं की हीच डोकी काँग्रेसच्या सभेत होती, हीच डोकी भाजपच्या सभेत होती, हीच डोकी म्हणजे तेच मॉब आहे. फक्त आज पैसे कोण दिले त्याच्याकडे गेलेले आहेत. काही चूक नाही त्यांचं. तुम्ही द्यायला गेलेले, मी पाहिलंय एका एका वार्डामध्ये भाजपच्या लोकांनी पैसे वाटले, काँग्रेसच्या लोकांनी पैसे वाटले, अपक्षांनी पैसे वाटले, शिवसेनेच्या लोकांनी पैसे वाटले, घड्याळ्याच्या लोकांनी पैसे वाटले. म्हणजे एका मतदाराकडे 5 पक्षाचे पैसे आले. त्यांनी मला फोन करून विचारलं, दादा आता मतदान कोणाला करू? मला सगळ्यात जास्त पैसे कोण दिले ते तोच विचार कर. अरे शेवट ही निवडणूक ज्या वळणावर येऊन ठेपलेली आहे, जिथं पैशाचा बाजार, ज्या ठिकाणी तुमचं इमान, तुमची अस्मिता, तुमचं स्वतःचं समजा 1000 रुपयाला तुम्ही मतदान विकलं, अहो वर्षाला किती झाले? 200 रुपये. महिन्याला किती झाले? 65 रुपये. दिवसाला किती झाले? 2 रुपये. स्वतःची किंमत 2 रुपये. झालं, मतदान विकून मोकळे झाले, बटन दाबून मोकळे झाले. जे निवडून आले त्यांनी सांगितले की आमच्याकडे उपकार केले, फुकट कोणी मतदान केलं नाही, वाजवून दिलेत, वाजून मतदान घेतलंय. वारे वा. थोडा आपण स्पष्ट बोलतोय. आज कुणाला दुखवण्याचा आमचा हेतू नाहीये किंवा कुणाचं चारित्रहनन करायचा आमचा हेतू नाहीये किंवा कुणाला आक्षेप करायचा किंवा कुणाला आरोप असा आमचा बिलकुल हेतू नाही. एक स्पष्ट जे आम्हाला जे दिसलं या निवडणुकीत ते स्पष्ट आमच्या डोक्यात डोळ्यात येते आहे, तेच आमच्या तोंडात येत आहे. जे तुमच्या मनात आहे ते माझ्या मुखात आहे. मित्रांनो,
निवडणुका जर अशाच पद्धतीने होत राहिल्या तर पुढची लोकशाही ही धोक्यात आहे, हे नक्कीच मी तुम्हाला सांगतो. आता लातूरमध्ये भाजपचं काय चुकलं, भाजपचं उमेदवार देण्यामध्ये चुकलं, हे मी वारंवार बोलतोय. मी पूर्वीपासून सांगतोय की अमित देशमुखांनी पहिली लढाई ही जिंकली उमेदवार देण्यामध्येच. ज्या पद्धतीने ते मोहरे टाकले, ज्या पद्धतीने ते उमेदवारांचं चयन झालं, खर तर त्यांना अपेक्षा 14 मधून 15 मधून सुद्धा होती. तिथं सुद्धा चांगले उमेदवार देण्यात आलेले होते. आमचं राजकुमार जाधव असेल, गणेश देशमुख असेल, पण त्यांना अपयशाचं तोंड बघावं लागलं. आदल्या दिवशी काही मारामारीच्या घटना घडल्या, त्याचे पडसाद पुन्हा मतदानावर झाले का काय, अशी चर्चा सुरू झाली 14 मध्ये. 15 मध्ये भाजपचीच लोक भाजपला पाडण्यात एवढी मशगूल होती. शेवटी 15चा मतदार हा सुज्ञ आहे. 15चा मतदार हा चाणाक्ष, बुद्धिमान, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, कॉलनी असं म्हणजे एक सुशिक्षित मतदारसंघ म्हणून 15कडे. तर 15कडे लक्ष पूर्ण लातूर शहराचं नाही तर मराठवाड्याचं होतं की प्रभाग 15तून कोण येणार. आम्हाला वारंवार फोन येत होते की प्रवीण कस्तुरे, प्रेरणाताई होनराव निवडून येणार का. आता शेवटी मी काही भविष्यवेत्ता नाही किंवा मी काही ज्योतिषी नाही कोणाचं भविष्य सांगायला. आम्ही आमच्या छोट्याशा आकलन बुद्धीनं जे सांगता येईल आम्ही सांगत होतो मित्रत्वात. पण देव पाण्यात ठेवून बसले होते काही लोक की प्रवीण कस्तुरी आणि प्रेरणा होनराव पडावे. नाही झालं. शेवटी लोकांनी मोदीकडे पाहिलेलं आहे, शेवटी लोकांनी देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलेलं आहे, शेवटी लोकांनी भाजपकडे पाहिलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, बघा तुम्ही संपूर्ण राज्यामध्ये भाजपची लाट आहे. लातूरमध्ये चमत्कार का घडला याचा अभ्यास नक्कीच भाजपची पक्षश्रेष्ठी करतील का. संभाजीरावांनी कष्ट करून सुद्धा कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची सभा चांगली होऊन सुद्धा ती सभा जरा लवकर झाली आणि त्याचा टेम्पो 2-3 दिवस पहिला राहिला की लोक म्हणाले आता रवींद्र चव्हाणांनी बोलल्याच्या वाक्याचे पडसाद कमी झाले आणि नक्कीच आता ह्याचा फायदा देवेंद्रच्या सभेचा भाजपच्या लोकांना होणार असा समज भाजपच्या लोकांचा झाला. पण तो टेम्पो फक्त 2-3 दिवसच टिकला आणि मग काँग्रेसचा टेम्पो उचलला. पुन्हा तो मुद्दा उचलला, विलासरावजींची अस्मिता आणि विलासरावजींची पुण्य आहे. शेवटी लातूरकर हे भावनिक आहेत. विलासरावजींच्या बद्दल भावनिक नातं विलासरावांच्या बद्दल लातूरकरांचं आहे, हे लातूरकरांनी पुन्हा सिद्ध केलेले. लातूरकरांना ते वाक्य आवडलेलं नाही, लातूरकरांनी अख्ख्या महाराष्ट्राला आवडलेलं नाही. कोणालाच विलासरावावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ते वाक्य आवडलेलं नाही. एखाद्याची अस्मिता पुसून टाकण्यापर्यंत एखादा राजकीय पक्षाचा अध्यक्ष जातो. कदाचित बोलण्याचा ओघ वेगळा असेल, लोकांनी समज वेगळा करून घेतलाय आणि मीडियाने त्याला दिलेली हवा पाणी. मित्रांनो, एक छोटस असं हे विश्लेषण मी तुझ्यासमोर का करतोय की ग्राउंडवर मी काम बघितलेलं आहे. मी ग्राउंडवर होतो, प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याच्या संपर्कात होतो की काय होतंय, काय घडतंय. आणि याचा पूर्ण आम्हाला अभ्यास आधी 2 दिवसच आला होता की लातूरमध्ये कुछ तो गडबड होने वाला है, भाजपला इथं धोका आहे. मित्रांनो, आता जिल्हा परिषद आलेली आहे. मग जिल्हा परिषदला पुन्हा प्रभारी संभाजीराव राहतात का, का जिल्हा परिषदला प्रभारी पद बदलल्या जाईल, का जिल्हा परिषदला आता पुन्हा बसवराज पाटील मुरुमकरांना सक्रिय केलं जाईल, का जिल्हा परिषदला रमेश कराडांना सक्रिय केलं जाईल, का जिल्हा परिषद ही कुणाचा चेहरा पुढा केला जाईल, का अर्चनाताई पाटलांना पुन्हा जिल्हा परिषद मध्ये इन्व्हॉल्व केलं जाईल म्हणजे निवडणुकीमध्ये की या प्रवाहामध्ये त्या पण आहेतच, राहतीलच, पण काही जबाबदारी दिली जाईल का हे पाहावं लागेल. कारण आता भाजप समोर आव्हान आहे की हा जो काँग्रेसचा विजयी घोडदौडचा रथ आहे तो रोखायचा असेल तर जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीला दूध पोळलेलं असल्यामुळे ताक सुद्धा फुंकून प्यावं लागणार आहे. नक्कीच पक्षश्रेष्ठी यावर विचार करेल. नक्कीच आपल्या झालेल्या याच्यातल्या चुका मग कदाचित एकनिष्ठांना थोपवण्यामध्ये कुठंतरी भाजपचे नेते कमी पडले का. अहो, काही काही मतदारसंघामध्ये त्या एकनिष्ठ म्हणजे स्वतःला एकनिष्ठ समजून घेणाऱ्या बंडखोर भाजपच्या उमेदवारांना, आता आम्ही बंडखोर म्हणले की त्या एकनिष्ठांना राग येतो.
ते म्हणतात आम्हाला बंडखोर म्हणू नका, आम्ही खरे एकनिष्ठ आहेत. आता कोण बंडखोर कोण एकनिष्ठ हे त्यांनी विचार करायचा आहे. पण काही काही वार्डामध्ये असं झालेलं आहे की 350 मत त्या अपक्षाला पडलेली आहेत आणि भाजपाचा उमेदवार 150 मतांना पडलेला आहे. मग नक्कीच याचा फटका बसला का याचा विचार नक्कीच पक्षश्रेष्ठींनी करावा. पुन्हा त्या जे स्वतःला निष्ठावान समजतात त्यांना सन्मानानं पुन्हा भाजपत निमंत्रित करावं. पुन्हा त्यांचा यथोचित माणसाच्या हस्ते एक पुष्पहार देऊन किंवा पुष्पगुच्छ देऊन त्यांना प्रवेश द्यावा आणि पुन्हा भाजप लातूरची मजबूत करावी. असे एक मनोमन एक सामान्य माणूस, म्हणजे मी कोणत्या पक्षाचा नाही, कोणाचा प्रवक्ता नाही, मला कोणता पक्ष विकत घेऊ शकत नाही आणि मी कुणाच्या दाराला कधी जात नाही. एक लक्षात ठेवा मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल हे स्वाभिमानी बाण आहे. कारण आता पाहावं लागेल जिल्हा परिषदला काय होतं, का हाच टेम्पो राहतो, याचीच पुनरावृत्ती पुन्हा जिल्हा परिषदला होते का. कारण आता नक्कीच बळ आलेलं आहे, काँग्रेसला बळ आलेलं आहे की आता नक्कीच कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे. आता काँग्रेसकडे तिकीट मागण्याची घाई वाढेल जिल्हा परिषदला. त्यामुळे उमेदवार देताना दोन्ही पक्ष भाजप आणि काँग्रेस हे सुद्धा ताकदीनं आपले उमेदवार उतरतील. आणि पण सगळ्यात महत्वाचं असं की लातूरच्या शहरात ठीक आहे काँग्रेस, पण लातूरच्या आसपास सगळे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराचं कर्तव्य राहील. मग रमेश कराड असतील, अभिमन्यू पवार असतील, संभाजीराव पाटील असतील, बाबासाहेब पाटील असतील, संजय बनसोडे असतील, प्रत्येक आमदाराला आपापल्या मतदारसंघातून जिल्हा परिषदला प्रतिनिधी पाठवावाच लागेल. तर भाजपचं देवेंद्रजीचं अस्तित्व या जिल्हा परिषदेवर राहील. नाहीतर ही काँग्रेसची आलेली विजयी घोडदौड रोखणं भारतीय जनता पार्टीला अवघड जाईल आणि पुन्हा इथल्या जिल्हा परिषदेवर दिलीपरावजी देशमुख, धीरज देशमुख आणि अमित देशमुखांचं सरकार या ठिकाणी बनेल. आता बघूया, घोडं मैदान जवळ आहे. मित्रांनो, आजचा सकाळचा भंग कसा वाटला एक बटन लाईकचं द्या, एक बटन सबस्क्राईबचं द्या आणि रत्नाकर औसेकर चॅनलला असा आशीर्वाद असू द्या. विजेत्यांचं अभिनंदन आणि पराभूत झालेल्यांना सांत्वन. मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आम्ही कोणत्याही पक्षाचे नाहीत, कोणत्या बॅनरचे नाहीत, कोणत्या नेत्याचे नाहीयेत. रत्नाकर औसेकर आपला एक स्वतंत्र बाण आहे. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.